शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान, नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। नवरात्रीपासून गृहोपयोगी वस्तू ते गाड्या स्वस्त, बाजारपेठेत चैतन्याचे संकेत। 22 सप्टेंबर पासून 375 वस्तूंवरील जीएसटी दर कमी होणार। शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेती, बागायती यंत्रे, पेरणी, कापणी, मळणी पहिला 12% जीएसटी होता, आता नवीन 5% जीएसटी लागणार। ट्रॅक्टर, टायर्स आणि पार्ट्स करता पहिल्यांदा 18% होता, आता 5%। ड्रिप इरिगेशन सिस्टीम आणि स्प्रिंकलर साठी पूर्वी 12% होता, आता नवीन 5% लागणार। देशभरात ऑक्टोबर पासून मतदार पडताळणी मोहीम, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश। राज्य आयुक्तांना यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना। बिहारनंतर देशभरात मतदार पडताळणीची मोहीम राबवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। ऑक्टोबर पासून देशभरात मतदार पडताळणीची मोहीम सुरू होणार असून नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पार पाडण्याची सूचना आयोगाने दिली आहे। मान्सून जाता जाता पुन्हा जोरदार बरसणार। 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीची शक्यता। वैजापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमधील घोटाळ्याची आकडेवारी समोर आली। ऑपरेटर आरोपी, मग सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई कधी? मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, अनेकांचा चावा घेतलाय, कार्यकर्त्यांची पळापळ। पुणे जिल्ह्यातील केळी उत्पादक अडचणीत, बाजारभावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका। जळगावच्या केळी बाजारात दाखल झाल्याचा परिणाम। ऑगस्टमधील नुकसानीसाठी परभणी आणि नांदेडला 730 कोटी। मराठवाड्यातील जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने 6 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान मागणीनुसार वेगवेगळे शासन निर्णय काढले। यवतमाळ जिल्ह्यात 80,000 हेक्टरवरील कपाशीचे पीक बाधित, 1,06,000 हेक्टरवर सोयाबीनला फटका। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला सरकारी दिलासा, आजपासून अनुदान वितरित 553 कोटी 48,62,000 निधी मंजूर। राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले होते। कृषी मंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली। गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर केला हल्ला, जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक, पोलिसांनी नजर चुकून साधलाय, आंदोलकांनी डाव। गुणरत्न सदावर्ते रविवारी जालना येथील धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी जात होते। त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावर जात असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। यावेळी मराठा आंदोलक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता। आंदोलकांना पाहून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले। त्यानंतर आंदोलक गाडीवर धावून जातील असं पोलिसांना वाटलं नव्हतं, मात्र एके ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना चुकवून गुणरत्न सदावर्ते यांची गाडी गाठण्यात यश मिळवलं। आता लाडक्या बहिणीसोबतच जावयाची माहिती घेणार, KYC अनिवार्य। लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी, महिला लाभार्थ्यांची केली पडताळणी। सततच्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात, हळदीचे क्षेत्र वाढले परंतु उत्पादनात कमालीची घट येणार। सततच्या पावसामुळे हळदीच्या पिकावर गंभीर संकट आले। पाणी साचून राहिल्यामुळे हळदीच्या कंदाचे कुजणं आणि पिवळेपण आल्यामुळे उत्पादनात मोठ्या घटची शक्यता निर्माण झालेली आहे। जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त परिसर पूर्वपदावर, 77 गावे बाधित, 14,000हून अधिक शेतकरी प्रभावित, सर्वाधिक नुकसान कापूस पिकाचे झाले। अमरावती जिल्ह्यात रेशन कार्ड धारकांना ज्वारी वाटप, सप्टेंबर पासून रेशनच्या गव्हाचे प्रमाण वाढवा, लाभार्थ्यांची मागणी। महाराष्ट्रात टीबीचे रुग्ण 25% वाढले, केंद्रीय क्षयरोग निर्मूलन विभागाचा अहवाल। MDR टीबी उपनगरात राज्य 11व्या स्थानावर तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर। पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टर विना ठप्प, ढेबेवाडीतील सुसज्ज इमारत शोभेची वास्तू, शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत। ढेबेवाडीतून 60 किलोमीटर तळलेला घ्यावी लागते धाव। किनवट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना 48.14 कोटींचे होणार आज वाटप। वाढीव मावेजा नाकारला, 56,000 हेक्टरवर पिकांचे नुकसान। बीडमध्ये अचानक ढगफुटी, 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला। बीड जिल्ह्यात मध्यरात्री ढगफुटीमुळे सिंदफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। जवळपास 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या काही पुलांवरून वाहतूक ठप्प झाली आहे। नांदेड जिल्ह्यात पावसाबरोबर अतिवृष्टीचे सातत्यही सुरू। 5 मंडळात प्रत्येकी 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस।
पूर्णा तालुक्यात अतिवृष्टीने एकरी 30,000चे नुकसान, अनुदान केवळ 2,100 रुपये. तोंडाला पाणी पोचणारे सरकार, बाधितांचा गंभीर आरोप. पीक विमा योजनेत देखील फसवणूक. कर्नाटकात आजपासून सुरू होणार जातीय जनगणना. कर्नाटकमध्ये 22 सप्टेंबर पासून सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण म्हणजेच बहुचर्चित जातगणना सुरू होणार आहे. कोणत्या समाजाची किती संख्या यातून समजणार आहे. नंदुरबारमधील 10 पायविहिरींचे वारसा स्थळमधून होणार जतन. राज्य शासनाचा निर्णय. 3 महिन्यांच्या आत सर्वेक्षण. नंदुरबारात होत्या सर्वाधिक पायविहीर. ओबीसी विरोधकांना पराभूत करा. विजय वडेट्टीवार यांच्या आवाहनामुळे नेत्यांमध्ये खळबळ. छत्रपती संभाजीनगर विभागात 9 मंडळांना पुन्हा पावसाने झोडपले. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड आणि वैजापूर तालुक्याचा देखील समावेश. तांत्रिक चुकांमुळे शेतकरी लाभापासून वंचित. महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड होत नसल्याची चिंता. शासनाने शेतकऱ्यांना जलद आणि चांगली सुविधा मिळावी म्हणून महाडीबीटी हे पोर्टल सुरू केले. या पोर्टलवरून कृषी विभागाच्या कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ बनवले. पण या पोर्टलवर नोंदणी करण्यापासून अगदी लाभ घेण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यात आता तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. शेतमाल निर्यात वाढीसाठी सुविधा केंद्र सक्षम करा. सुविधा केंद्र 24 तास 7 दिवस सुरू ठेवा. पणन मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश. मराठा आरक्षण आंदोलनातील 40 आंदोलक दोषमुक्त. कराड न्यायालयाचा निर्णय. 2 खटले निकालात. नुकसानी संदर्भात हायकोर्टाची कठोर भूमिका. जत तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल. तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्या. माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची मागणी. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.